IFC सेंटर हे मुंबईचं गुजरातला त्या ठिकाणी दिलं. IFC सेंटर हे मुंबईचं गुजरातला त्या ठिकाणी दिलं. IFC सेंटर हे मुंबईचं गुजरातला त्या ठिकाणी दिलं. अध्यक्ष महोदय, आपल्या महाविकास आघाडी सरकारचे फायनान्स मिनिस्टर व आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दादांनी काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याच्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अतिशय आर्थिक अडचणीच्या काळामध्ये हा अर्थसंकल्प जो आदरणीय दादांनी मांडला त्याच्यातून नक्कीच सर्वसामान्य लोकांचं हित हे जोपासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. अध्यक्ष महोदय, यंदा आपण जर बघितलं तर अपेक्षित महसूल हा 3.70 लाख कोटी असताना त्याच्यामध्ये 60,000 कोटी रुपयाची घट दिसण्याची शक्यता आहे. खरं तर काल विरोधी पक्ष नेते बोलत असताना त्यांनी पुरवणी मागण्याबद्दल खरंच भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की 60,000 कोटी रुपयाची पुरवणी मागणी महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी त्यांनी मान्य केली. पण हे करत असताना खरं तर या गोष्टी जेव्हा आम्ही ऐकत असतो तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं की जेव्हा त्यांचा काळ होता तेव्हा भाजपचं सरकार होतं. पहिल्या 4 वर्षामध्ये त्यांनी 1,56,000 कोटी रुपयाचा पुरवण्या मागण्या त्यावेळेस मांडल्या होत्या. तसं बघितलं तर विधिमंडळाच्या अंदाज समितीने त्याच्यावर चिंता सुद्धा व्यक्त केली होती. तेव्हा बॅलन्स शीटची जर साईज आपण बघितली ती सुद्धा 2,82,000 लाखाची फक्त होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस करोना नसताना सुद्धा त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या मांडल्या आणि काल भाषण करत असताना फक्त राजकीय हेतूतून विरोधी पक्षाच्या विरोधात बोलायचं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं. हे होत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय की जीएसटी भरपाईची कालावधी ही येत्या काळामध्ये आपल्याला वाढवावी लागेल. आदरणीय अजितदादांनी जीएसटी परिषदमध्ये ही मागणी केली. फार ठराविकच अर्थमंत्री त्या ठिकाणी होते आणि खास करून ते सर्व भाजप सोडून जे इतर पक्ष आहेत त्यांच्या त्या ज्या राज्यामध्ये त्यांची सत्ता त्या लोकांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला. खरं तर विरोधी पक्ष आणि आपण सर्वांनी मिळून हा विषय मांडला पाहिजे कारण जुलै 2022ला जीएसटीची जी भरपाई आहे जो फरक आहे ती मिळत होती ती त्या ठिकाणी बंद होणार आहे आणि त्याचा आकडा त्या ठिकाणी आपण बघितला तर तो 22,000 कोटी रुपये त्या ठिकाणी आहे. तर येत्या काळामध्ये महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर तो निधी आपल्याला मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. पेपरमध्ये आपण वाचलं असेल की केंद्र सरकारने एक नवीन कंपनी निर्माण केली. त्याच्यातून जे शासकीय जमिनी आहेत शासकीय कंपन्या आहेत त्याच्यातून त्या ठिकाणी त्या विकल्या जातील आणि सगळा निधी त्या ठिकाणी आणला जाईल. आता तो त्यांचा निर्णय आहे, त्याचा विरोध त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलाच. पण एक आपण समजून घेतलं पाहिजे की BPCL असेल RCF असेल अशा केंद्रशासित कंपन्या आपल्या राज्यामध्ये आहेत. 30-40 वर्षापूर्वी आपल्या सरकारने विनामूल्य नाही तर कुठलंही मूल्य न लावता त्या कंपनीला त्यावेळेस इथं असणाऱ्या युवकांना रोजगाराची संधी मिळावी त्यासाठी कंपनीला जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी जर आत्ताच्या केंद्र सरकारने त्या ठिकाणी विकल्या तर मग आपल्या राज्याला त्यातून काय हिस्सा मिळणार आहे का या बाबतीत सुद्धा खरं तर विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, काल बोलत असताना GDPच्या बाबतीत बोललं. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की जीएसटीच्या आधी आणि नंतर याच्यामध्ये बघितलं तर आपलं राज्य फक्त 3.63% त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्यामुळे जे आपलं राज्य सरकार सांगतं की आपण 12% वाढेल, महाराष्ट्र 12% वाढणार आहे. इथं असणारे सामान्य माणसं कामगार ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपलं राज्य जे 12% त्या ठिकाणी वाढणार आहे त्याच्यावर शंका त्यांनी व्यक्त केली. मग त्यांची शंका त्या ठिकाणी जर आपण गृहीत धरली तर कदाचित केंद्र सरकारने सुद्धा 8.9% जे त्या ठिकाणी आपलं GDP वाढेल असं सांगितलं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी. कदाचित तिथं आपल्या विरोधी पक्षांनी नेत्यांनी त्यांच्यावर सुद्धा आक्षेप घेतलाय असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. कारण का केंद्र वाढत असताना कोरोनाच्या आधी आणि नंतर त्याच्यामध्ये त्याची वाढ बघितली तर 1.25% आहे आणि आपण त्या ठिकाणी 3.63% वाढ होताना त्या ठिकाणी आपण बघू शकतो. अध्यक्ष महोदय, अजून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. पर कॅपिटा इन्कम म्हणजे राज्याच्या एका नागरिकावर असणारं उत्पन्न जर आपण बघितलं तर बीजेपीच्या काळामध्ये त्या ठिकाणी ते जे होतं ते कुठेतरी 5 वर्षामध्ये 53,000 रुपये त्या ठिकाणी वाढलं.
म्हणजे दरवर्षी बघितलं तर 10,643 रुपयाली त्या ठिकाणी वाढलेलं बघितलं. आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण हे बघितलं तर पर कॅपिटा इन्कम हे 14,485 रुपये, म्हणजे करोना असताना सुद्धा एवढ्या रुपयाली त्या ठिकाणी वाढलेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे काल जे भाषण विरोधी पक्षांचं त्या ठिकाणी झालं, खरं तर अभ्यास होईल अशी आमची अपेक्षा होती, पण ते राजकीय जास्त झालं असं आमच्या सारख्याला त्या ठिकाणी बनायचं. एफडीआयच्या बाबतीत बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड हे केंद्र सरकारची संस्था आहे. गेल्या 2 वर्षात आपण बघितलं तर या देशामध्ये ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2021 मध्ये 9,34,000 कोटी या देशामध्ये आले आणि त्याच्यामधले 26% हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आलं. आणि या डिपार्टमेंटच्या अंदाजानुसार आपलं राज्य हे अख्ख्या देशामध्ये 1 नंबरचं राज्य त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे जे विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात की आपलं राज्य 3 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, खरं तसं बघितलं तर 21-22 मध्ये गुजरात हे 3 नंबरला आहे. आपलं हक्काचं IIFC सेंटर जे आपल्या राज्यासाठी होतं, मुंबईसाठी महत्वाचं होतं, त्या IIFC सेंटर त्या ठिकाणी गुजरातला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी गुजरातचा आकडा आपण जर बघितला तर त्या ठिकाणी तो 3 नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, आपण FDI बद्दल बोललो, उद्योगच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक्सपोर्टच्या बाबतीत सुद्धा खरं तर बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये देशाच्या एकूण निर्यातीपैकी 16-17 मध्ये आपण 24% त्या ठिकाणी होतो. जेव्हा भाजपचं सरकार होतं शेवटच्या काळामध्ये आपण 20% पर्यंत त्या ठिकाणी आलो. करोनाचा काळ असताना सुद्धा 20-21 मध्ये आपण परत एकदा 22.7% त्या ठिकाणी वाढ झालेली आपण बघितली. या देशामध्ये जे 5 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये मुंबई उपनगर पुणे हे 3 जिल्हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. अध्यक्ष महोदय, इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त पुण्यातूनच 26,000 कोटी रुपयाचे इंजिनिअरिंग प्रॉडक्ट जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्या भारतातून एक्सपोर्ट होतात. मग मला हे विचारायचंय की काल विरोधी पक्ष असतील, काही विरोधी पक्षातले आमदार असतील, त्या ठिकाणी बोलत असताना निधी हा मुंबईला आला, पुण्याला आला. माझं एकच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या कंपनी त्या ठिकाणी पुण्या मुंबईमध्ये असतील, काय औरंगाबादमध्ये असतील, नागपूरमध्ये असतील, रत्नागिरीमध्ये असतील, नाहीतर आपल्या नाशिकमध्ये असतील, तिथं काम करणारे फक्त तिथलेच लोक आहेत असं नाही, अख्ख्या महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी तिथे असताना जो कामगार आहे तो कष्ट करतो म्हणून आपण त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकतो. आणि ह्या कंपन्या त्या ठिकाणी असल्यामुळेच त्या ठिकाणी विकास होतोय असं खरं तर सांगायला हरकत नाही. पण बॅलन्स डेव्हलपमेंट होणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून येत्या काळामध्ये ते नक्कीच होईल असा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सर्वांना व्यक्त करतो. त्याच्याबरोबर सॉफ्टवेअरच्या बाबतीत अध्यक्ष महोदय 20% जो देशातला सॉफ्टवेअर प्रॉडक्ट जो एक्सपोर्ट होतो त्यातला 20% म्हणजे 99,732 कोटी हा महाराष्ट्रातून त्या ठिकाणी होतो. कर्नाटक 1 नंबरला, आपण 2 नंबरला आहे. पण जर आपण बघितलं करोनाचा काळ असताना महाराष्ट्रामध्ये इयर ऑन इयर म्हणजे दरवर्षी जी ग्रोथ होती ती 7%वरनं 9%वर गेलेली आणि कर्नाटकामधली ती 14%वरनं 5%वर त्या ठिकाणी आली. मी या ठिकाणी एक सूचना या आपल्या महाविकास आघाडी सरकारला या ठिकाणी करतो की आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे. ज्या पद्धतीने सॉफ्टवेअर इंडस्ट्री ही पुण्यामध्ये स्टेबल झाली तसंच आपल्याला अहमदनगर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, पनवेल अशा छोट्या पण महत्वाच्या शहरामध्ये सुद्धा ही सॉफ्टवेअर इंडस्ट्री येण्यासाठी, तिथे असणाऱ्या युवांना संधी मिळण्यासाठी आपल्याला काय वेगळी पॉलिसी आणता येईल का या बाबतीत विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, स्टार्टअप इकोसिस्टमच्या बाबतीत बोलायचं झालं तर राज्यात सप्टेंबर 2019 ते जुलै 2021 दरम्यान स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या काळात स्टार्टअपची संख्या दुपटीने वाढत असून 4,323 वरून 9,864 आणि त्याच्यामध्ये 1 लाख पेक्षा जास्त युवकांना रोजगाराची संधी ही मिळालेली आहे. अध्यक्ष महोदय, मला एकच या ठिकाणी विनंती करायची की स्टार्टअप साठी जो 100 कोटीचा फंड या ठिकाणी निर्माण केलाय, टप्प्याटप्प्याने ज्याच्यामध्ये जसं लागेल तसं त्याच्यामध्ये वाढ ही नक्कीच झाली पाहिजे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिथे एखादा प्रोफेशनल नाही तर एखादा तरुण अधिकाऱ्याला नियुक्ती व्हावी आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वशिला हा लागला नाही पाहिजे अशी विनंती या ठिकाणी मी करतो. आणि आपण टेस्ला बद्दल बोलतो, टेस्ला आपल्या महाराष्ट्रात आली पाहिजे त्यासाठी प्रयत्न अध्यक्ष महोदय झालेच पाहिजे. पण मला असं वाटतं की टाटा मोटर्स सारखी कंपनी जी आता इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये मोठ्या प्रमाणात काम करते आणि ती महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहे, त्याला ताकद देण्यासाठी आपल्याला काय करता येईल या बाबतीत सुद्धा विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, MSMEच्या बाबतीत बोलायचं झालं तर
याच्यामध्ये उत्पादनात 45% वाटा MSMEचा आहे. युवक असतील, युवा पिढी असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे, स्वतःची कंपनी त्या ठिकाणी निर्माण करत आहे. निर्यातीमध्ये 40% वाटा आहे, GDP मध्ये 29% वाटा आहे. मला सरकारला या ठिकाणी विनंती करायची की आपल्या MSME साठी स्वतंत्र धोरणकरण करण्याची जरूरत आहे. MIDC मध्ये सुद्धा MSME ला त्या ठिकाणी एक सेपरेट सेल असावा. NK सिन्हा कमिटी, जी RBI ची एक कमिटी, त्यांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या सजेशन हे MSMEच्या बाबतीत दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लक्ष घालून त्याच्यामध्ये आपल्याला ताकद कशी देता येईल हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपला अर्थसंकल्प एकुलता एक अर्थसंकल्प असेल ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोललोय, नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल, बायोटेक्नॉलॉजी बद्दल बोललोय. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय दादांनी मांडल्यानंतर आम्ही त्याच्यावर अभ्यास केला. Naukri.com वर आपण बघितलं तर या विषयामध्ये 1,00,000 पेक्षा जास्त नोकऱ्या आहेत. अध्यक्ष महोदय, LinkedInवर बघितलं 10,000 पेक्षा जास्त नोकऱ्या आहेत. ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये 1,00,000 पेक्षा जास्त नोकऱ्या युवा वर्गाला त्या ठिकाणी मिळू शकतात. अतिशय चांगली अशी त्या ठिकाणी ही योजना आहे. फक्त विनंती या ठिकाणी करायची, गव्हर्नमेंटचे ITI 417 आहेत, प्रायव्हेटमध्ये 381 आहेत. पॉलिटेक्निक आपले कॉलेजेस आहेत, याच्यामध्ये आपल्याला हे सगळे कोर्सेस चालू करता येईल का या बाबतीत एक विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, गडचिरोलीमध्ये जिल्ह्यात स्किल्ड अपग्रेडेशन सेंटर जे चालू केलं, अतिशय महत्वाची अशी जरूरत त्या ठिकाणी होती आणि त्याला चालना दिली, ही चांगली गोष्ट आहे. मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आदरणीय अजितदादा असतील आणि सर्व मंत्री महोदयांना विनंती करायची की आपल्या महाराष्ट्रामध्ये युवा आयोग हे स्थापन झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही सर्व युवा आमदार त्या ठिकाणी बघितलं, मुंबईचं 40 कमी वयाचे जे सर्व आमदार आहेत आणि जे युवा असतील ते 60 पेक्षा जास्त आमची लोकसंख्या आहे. त्यामुळे आमच्यासाठी जे काय त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये होतंय, गव्हर्नमेंटच्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये होतंय, ते खरंच आमच्यासाठी वापरलं जातंय का, या जनतेसाठी युवासाठी वापरलं जातंय का, ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी युवा आयोग स्थापन येत्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल. अध्यक्ष महोदय, रोजगार व तरुणच्या बाबतीत बोलायचं झालं तर काल बोलत असताना एक विषय त्या ठिकाणी मांडला की आपली बेरोजगारी वाढली आहे. अध्यक्ष महोदय, 16 पासून सप्टेंबर 19 पर्यंत 44 महिन्यामध्ये सरासरी बेरोजगारीचा दर आपण बघितला तर 4.84%. अध्यक्ष महोदय, कोरोनाच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर 5.71% त्या ठिकाणी हा दर गेला होता. पण आता आपण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बघितलं तर CMIE यांच्या अनुसार आता जो बेरोजगारीचा दर आहे तो 4.3% आणि BJPच्या काळामध्ये तो त्या ठिकाणी 4.84 होता. म्हणजे कोरोनाची एवढी मोठी अडचण असताना सुद्धा आपला जो बेरोजगारीचा दर आहे हा त्यांच्या काळापेक्षा त्या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि जे एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने जे CNGचं पॉलिसी आणली त्याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, यांना महिन्याला त्या ठिकाणी तो टॅक्स कमी केल्यामुळे 900 ते 1000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी वाढणार आहे आणि त्याच्यानंतर त्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये मदत ही नक्कीच होईल. अध्यक्ष महोदय, थोडा वेळ राहिलेला आहे, विनंती करतो की थोडं बोलू द्या. MPSCच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नवीन भरत्यांची ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी सरकारने काढलेली आहे. काही महिन्यांपूर्वी अध्यक्ष महोदय, मी असेल, माझ्याबरोबर अनेक आमदार असतील, आदरणीय अजितदादांना त्या ठिकाणी आम्ही भेटलो होतो की नवीन भरती झाली पाहिजे, MPSC आयोगाच्या बाबतीतले काय विषय होते, त्याच्यामध्ये सदस्य संख्या वाढवली पाहिजे, असे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी मांडले. 2 वर्ष कोरोना असल्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला परीक्षा घेता येत नव्हत्या. पण दादांनी लक्ष घातल्यानंतर, अधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर, सरकारी लक्ष घातल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोकरी जे MPSCच्या माध्यमातून नवीन जी संधी त्या ठिकाणी मुलांना देण्यात त्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की केंद्र सरकारच्या ज्या नोकऱ्या असतात त्याच्यामध्ये IAS सोडून IBPS, RRB म्हणजे रेल्वे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या जातात. म्हणजे वर्षाला 1 लाख त्याच्यामध्ये जर नोकऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातात तर आपला महाराष्ट्राचा वाटा हा फक्त त्या ठिकाणी 2 ते 2.5% असतो. अध्यक्ष महोदय, हा विषय आम्ही आदरणीय दादांबरोबर घेतला, उदय सामंत साहेबांबरोबर घेतला, आम्ही चर्चा केली. एक चांगली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका ही राज्य सरकारने घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॉलिटेक्निकचं कॉलेज आहे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण त्याचा वापर हा संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी होत नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो होतो त्या ठिकाणी मुलांना भेटलो, त्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे की IAS अधिकारी होण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं. मग मला या सरकारला विनंती करायची
की हे सर्व जे पॉलिटेक्निक आहेत त्या विभागाच्या अंतर्गत आपल्याला केंद्र सरकारच्या ज्या ज्या नोकऱ्या असतात त्याच्यामध्ये आपला आकडा जो 2 ते 2.5% आहे त्याच्यामध्ये अजून जास्त संख्या कशी वाढवता येईल आणि 30-30 हजार लोक मुलं महाराष्ट्रातली मुलं त्याच्यामध्ये कसे जातील यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. अध्यक्ष महोदय, एक अजून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची. मी खरं तर आव्हाड साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी त्यांची भरती TCSच्या मदतीने त्या ठिकाणी केली. खरं तर हेल्थ डिपार्टमेंटली सुद्धा TCS नाही तर अशा एजन्सीच्या थ्रूच खरं तर भरती केली पाहिजे. गेल्या 4 वर्षापूर्वी मेगा भरती त्या ठिकाणी झाली, त्याच्याचबरोबर TET भरती झाली. तेव्हा लागलेली कीड अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल नाही तर काही कंपनीच्या अजूनपर्यंत त्या ठिकाणी आहे. फक्त फरक एवढाच आहे, या सरकारला जेव्हा कळालं की एखादी चुकीची गोष्ट घडतीये त्यांनी लगेचच त्या ठिकाणी ती भरती थांबवली. पण आधीच्या सरकारने रेटून त्या ठिकाणी ती भरती नेली आणि अनेक लोकांवर त्या ठिकाणी अन्याय झाले. मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी एवढंच सांगायचं की याच्या पुढे ज्या कुठल्या भरत्या होते ते चांगल्या यंत्रणेच्या माध्यमातूनच व्हावा आणि प्रयत्न करून MPSCच्या माध्यमातून जास्तीत जास्त भरती कशी होईल यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. फक्त एवढंच आहे की ज्या मुलांनी त्या ठिकाणी फी असेल नाही तर वेगळा खर्च त्या ठिकाणी त्यांनी केला असेल ट्रान्सपोर्टमध्ये वगैरे तो आपल्याला परत त्या युवकांना कसं देता येईल या बाबतीत बघण्याची जरूरत आहे. त्याच्यामध्ये बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल याच्यासाठी फार कमी प्रमाणात निधी त्या ठिकाणी आधीच्या सरकारमध्ये दिला जात होता. 100 कोटी त्या ठिकाणी दिला जात होता. आत्ताच्या सरकारने तसं बघितलं तर बार्टीसाठी 450 कोटी रुपये निधी त्या गेल्या 2-3 वर्षामध्ये दिला आणि सारथी आणि महाज्योतीसाठी 250 कोटी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा योग्य असा वापर होऊन सामान्य लोकांच्या मुलांना त्याचा फायदा होईल अशी आशा या ठिकाणी करतो. आरोग्याच्या बाबतीत अनेक लोक बोललेली आहेत, मी जास्त बोलून त्याचा वेळ घेणार नाही. फक्त एक गोष्ट या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगतो की केंद्र सरकारची जी योजना आहे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा फायदा हा जेव्हा पार्लमेंटमध्ये हा विषय विचारला तेव्हा अख्ख्या भारतामध्ये 5 लाख लोकांना एका वर्षामध्ये फायदा झाला. पण आपल्या महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये 6 लाख पेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे अध्यक्ष महोदय राजकीय भाषण करायचं असेल तर आपण काही बोलू शकतो, पण जे बोलायचं ते योग्यच बोलायचं असं मला वाटतं. आणि आरोग्य विभागाच्या अंतर्गत नवीन हॉस्पिटल, कॅन्सर, किडनी, टेलिमेडिसिन याच्यावर पण मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणार आहे. त्याचे स्वागत आपण सर्वांनी नक्कीच केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, काल बोलत असताना आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर असं सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये मृत्यू जो कोरोनाच्या काळामध्ये झाला तो लपवला गेला. अध्यक्ष महोदय, माझ्या नगर जिल्ह्यातल्या काही लोक जे पुण्यामध्ये ऍडमिट होती तर त्या ठिकाणी नगरमधून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर ते रिजेक्ट झालं. कारण का पुण्यामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल, दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर तिथं रजिस्ट्रेशन व्हावं असं सांगण्यात आलं होतं. अध्यक्ष महोदय, संपूर्ण जर मृत्यू झाला तो 1,43,000 झाला. जे अर्ज आले 238 आले. छाननी झालेले अर्ज 223 होते. त्याच्याच बरोबर स्वीकार झालेले अर्ज 1,54,000 होते. त्याच्यामध्ये कुठेतरी 7.5% अर्ज जास्त आले असं आपल्याला म्हणता येईल. पण हे जर आपण गुजरातच्या बाबतीत बोलायचं झालं तर हाच 7% आकडा आपला राज्याचा आहे. तो त्या ठिकाणी 60% आकडा हा त्या ठिकाणी म्हणजे लपवलं कुणी तर हे आपण लपवलं नाही, पण भाजप शासित जे इतर राज्य आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते लपवलेलं आपण बघू शकतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आदरणीय दादांना आणि या राज्य सरकारला विनंती करेल, आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविका असेल, त्यांच्या मानधनाच्या बाबतीत आपल्याला विचार हा नक्कीच करावा लागेल. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा राहण्याची व्यवस्था असेल, नाहीतर त्या ठिकाणी त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर एखादं चांगलं घर असेल त्याच्यासाठी आत्ताच एखादी काही सेवा आपल्याला देता येईल का या बाबतीत विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, आपण पोलिसांच्या बाबतीत जे काही नवीन भरती त्या ठिकाणी होणार आहे, काल आदरणीय होम मिनिस्टर झालं 2 मिनिटं अध्यक्ष महोदय की आदरणीय होम मिनिस्टर साहेबांनी सांगितलं की नवीन भरती होणार आहे. पण मला एकच या ठिकाणी सांगायचं की जे जिल्हे ज्याच्यामध्ये पोलीस भरती ही कमी प्रमाणात झाली नाही तर पोलीस बळ त्या ठिकाणी कमी आहे, जसं नगर जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे, क्षेत्रफळ जास्त आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये असणारे पोलीस संख्याबळ हे कमी आहे. तिथं नगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या पोलिसांना राहण्याची व्यवस्था सुद्धा येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय ही करावं लागेल. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या बाबतीत बोलत होतो म्हणून युक्रेनचा विषय त्या ठिकाणी आला. जी मुलं
जी 1200 मुलं महाराष्ट्रातली युक्रेनमध्ये त्या ठिकाणी शिकण्यासाठी गेली होती, त्यांना आपल्याला इथं काय मदत करता येईल का, जेणेकरून त्यांचं शिक्षण हे पुढे आपल्या त्या ठिकाणी देता येईल. अध्यक्ष महोदय, नीटच्या बाबतीत आपण अख्ख्या देशामध्ये आपला आकडा बघितला तो अतिशय कमी आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सरकारला मी विनंती करायची, माझ्या मतदारसंघामध्ये टाटा मोटर्स आणि माझी एक सेवाभावी संस्था मिळून माझ्या मतदारसंघामध्ये नीट आणि जेईईच्या मुलांना, सामान्य कुटुंबाच्या मुलांना त्या ठिकाणी ट्रेनिंग व्हावं, त्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी, त्यासाठी आम्ही एक छोटासा कोर्स त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. 228 मुला मुलींना त्याच्यामध्ये संधी दिली जाणार आहे. तर राज्य सरकारली सुद्धा नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट साठी, जेईई साठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काही योजना ही राज्य सरकारमध्ये आणता येईल का, याचा एक विचार करण्याची जरूरत आहे. कारण का अध्यक्ष महोदय, एक विषय आपण समजून घेतला पाहिजे की इंटर जनरेशन पॉवर्टी सायकल फार डेंजरस गोष्ट आहे. मग एखादा रिक्षा चालकाचा मुलगा हा परत जर रिक्षा चालकच होत असेल ते योग्य नाही. एखादा रिक्षा चालकाच्या मुलाला त्या ठिकाणी जर आपण सरकारच्या मदतीने संधी देऊ शकलो, एखादी घरी काम करणारी एखादी व्यक्ती असेल, एखादी महिला असेल, तिचा मुलगा तिची मुलगा जर डॉक्टर होणार असेल, त्यासाठी आपल्या सत्कारला त्या ठिकाणी जर हातभार लावण्याची जर मदत मिळणार असेल तर ती करावी. अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अनेक युवांनी त्या ठिकाणी लोन घेतलेलं आहे. त्याच्यासाठी काही 3-4% मदत, जसं राज्य सरकारकडनं शेतकऱ्यासाठी 2 लाख पर्यंत कर्ज माफ आहे, तसं या युवांसाठी जे शिक्षणासाठी कर्ज घेतलंय त्यासाठी काय योजना आपल्याला येत्या काळामध्ये आणता येईल का, या बाबतीत विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या बाबतीत काही आकडेवारी या ठिकाणी दिली गेली होती. ती आकडेवारी फक्त या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगतो की भाजप आणि महाविकास आघाडीमधला फरक या ठिकाणी सांगतो. जाहीर केलेली भाजपली 34,000 कोटीची कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर केली. आपण 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर केली. प्रत्यक्षात भाजपच्या काळामध्ये फक्त 20,000 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले गेले. म्हणजे घोषणा करायची मोठी आणि मदत द्यायची छोटी. म्हणजे 98% त्या ठिकाणी त्यांनी रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आणि महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी 99.99% रक्कम त्या ठिकाणी अदा केलेली. त्याच्याच बरोबर महाविकास आघाडी या बजेटमध्ये 10,000 अतिरिक्त निधी हा जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी दिला आहे. त्यासाठी 30,000 कोटीची कर्जमाफी आपण केली. 52 लाख शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि सरासरी कर्जमाफी बघितली तर भाजपच्या काळामध्ये 47,000 पर व्यक्ती त्या ठिकाणी मदत झाली आणि ती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 60,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी खरं तर झालेली आहे. अजून एक अध्यक्ष महोदय, अनेक लोक म्हणतात की जेव्हा वादळ आलं तेव्हा मदत नाही झाली. खरं तर आश्चर्य असं वाटतं की आंदोलनं आपण भाजपची अनेक बघितली, पण कधी असं आंदोलन झालेलं आपण बघितलं नाही की गुजरातला आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी जातात आणि ऍडव्हान्स मध्ये NDRF त्या ठिकाणी जाहीर करतात. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तेवढं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होऊन सुद्धा जर कोल्हापूरला आपण त्या ठिकाणी बघितलं तर जे केंद्र सरकारचे सर्वे करण्यासाठी लोक 9 महिन्यानंतर त्या ठिकाणी आले होते. मग अशा प्रकारची दुजाभाव त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाबतीत होत असेल तर विरोधी पक्षांनी सुद्धा त्याच्यामध्ये खरं तर लक्ष देण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, ऑपोजिशन लीडरनी सावकारीच्या बाबतीत वक्तव्य केलं. आपण जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून 100% कर्ज त्या ठिकाणी दिलं गेलंय, पण नॅशनलाइज बँकच्या बाबतीत फक्त 57% त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मदतीने नॅशनलाइज बँकला सांगून त्याची बैठक घेऊन त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल याचा एक विचार त्या ठिकाणी करावा लागेल. रब्बीसाठी सुद्धा एक पीक कर्ज धोरण त्या ठिकाणी कसं करता येईल या बाबतीत एक विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं, आम्ही भाषणामध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते असतील नाही तर आमदार असतील जेव्हा केव्हा बोलतात तेव्हा म्हणतात की विदर्भ आणि मराठवाड्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला. अध्यक्ष महोदय, आपण बघितलं 43 घोषणा झाल्या, त्याच्यामध्ये 28 घोषणा ह्या त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाच्या बाबतीत झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कृषी संशोधन केंद्र असेल, मराठवाडा विदर्भ विभागातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी वाढ व्हावी त्यासाठी निधी असेल, असे अनेक विषय आहेत. पण मला एकच खरं तर या नेत्यांना विचारायचं आहे जे सातत्याने विदर्भ आणि याचा विषय मांडत असतात की जेव्हा राष्ट्रीय खनिकर्म आयोग संस्था आणि प्रयोगशाळा जी आपल्या नागपूरला होती ती जेव्हा त्या ठिकाणी गुजरातला नेली गेली तेव्हा आपण त्याचा विरोध का केला नाही. त्याच्याच बरोबर केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ हे CEB जे आपल्या नागपूरला होतं ते त्या ठिकाणी जेव्हा दिल्लीला गेलं तेव्हा हे त्या बाबतीत काही बोललेलं नाही. त्यामुळे आपले अनेक भाजपचे नेते हे फायर ब्रँड नेते असतात, पण जेव्हा आता असा एखादा विषय होतो आपल्या राज्यातली एखादी वस्तू
जेव्हा बाहेर घेऊन झाली जाते हे सगळे सायलेंट ब्रँड नेते त्या ठिकाणी होऊन जातात. तर मला असं वाटतं की नुसतं राजकीय भाषण करून चालणार नाही. फक्त एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मांडतो आणि माझे भाषण त्या ठिकाणी संपवतो. मुंबईच्या बाबतीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकारण केलं जाते. मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अनेक वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करताना आपण बघू शकतो. पण मला हे कळत नाही मुंबई का कुणी एकट्याने उभा केलेली नाही. इथं असणारा सामान्य माणूस मराठी माणूस, मी मराठी माणूस फक्त मराठी म्हणजे इथं असणारा महाराष्ट्रीयन माणूस म्हणतो असं नाही, पण महाराष्ट्रामध्ये जन्मलेला मुंबईत जन्मलेला जो मराठी माणूस आहे, जो गुजराती असेल तो इथं जन्मला असेल तो सुद्धा मराठी माणूस आहे. ह्या लोकांनी मुंबईला त्या ठिकाणी वाढवलेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सातत्याने आपल्या मुंबईवर त्या ठिकाणी अवमान त्या ठिकाणी झाला.